दिनांक 22/8/2025 रोजी वैकुंठवासी लुखा अंबो वाकडे व हरिभक्त पारायण बारकू लुखा वाकडे समाजसेवक शिवनगर चौधरपाडा यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे पिठोरीचे कार्यक्रम होत असते। तसेच त्यांच्या निवासस्थानी पिठोरीचे दर्शन घेण्यास त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते। ही पिठोरी हरिभक्त पारायण बारको अंबो वाकडे यांच्या वडिलांपासून आजपर्यंत चालू आहे, ती चालूच राहणार असेही हरिभक्त पारायण बारको अंबो वाकडे म्हणाले। तसेच ही पिठोरी नवसालाही पावत असते। तसेच अनेक भक्त येथे दर्शन घेऊन आपले नवस बोलत असतात, म्हणून तर हा पिठोरी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते। तसेच पिठोरीच्या निमित्ताने ग्रंथाचेही दरवर्षी वाचन होत असते व विठ्ठल प्रसादित भजन मंडळ शिवनगर चौधरपाडा यांचा हरिपाठ कार्यक्रम दरवर्षी होत असते। या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक वैकुंठवासी लुखा अंबो वाकडे, हरिभक्त पारायण बारकू लुखा वाकडे, सौ सुनीता बारकू वाकडे, श्री वैभव बारकू वाकडे, कुमार विक्की बारकू वाकडे, कुमार विठ्ठल बारकू वाकडे, कुमार धनुष्य वैभव वाकडे। सर्वप्रथम मी सर्वांना जय हरी करतो आणि आमच्या गावातील आणि ह्या शिवनगर गावातील आणि वाकडे परिवारातील आणि आमचे परमार्थ आणि परम आदरणीय आणि बारकुबुवा वाकडे आणि यांच्याकडे मला वाटतं पिढून पिढ्या आणि हे पिठोरीचं सण आणि मोठ्या उत्साहाने आणि मला वाटतं आमच्या जन्माच्या अगोदर याच ठिकाणी राजजागर म्हणून काही वेळेला भजनं व्हायची, म्हणजे पूर्वी जे संगीत भजन चालायचं तर आणि मला वाटतं काही वर्षापासून आणि ज्या वेळेला त्यांनी वारकरी संप्रदायाची जी दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर असे लक्षात आले, कारण काही वेळेला इथे नको ते कार्यक्रम देखील होत असायचे रात्री जागराच्या वेळेला, तर त्यांना असं लक्षात आलं त्यांच्या निदर्शनात, कारण आपल्या धर्माची आपणच विटंबना करत आहोत, तर असं आपल्या इथे होता कामा नये। तर वारकरी संप्रदायाची ज्या वेळेला त्यांनी दीक्षा घेतली आणि तिथून मग त्यांनी असं का हरिपाठाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम मला वाटतं आणि विशेषतः त्यांच्याकडे ग्रंथ वाचन होत असतं प्रतिवर्षी आणि अन्य ग्रंथांचं कधी आता ह्या वेळेला सध्याचं म्हणजे काशीखंडाचं वाचन झालेलं आहे, त्याच्या अगोदर रामायण झालेलं आहे, हरिविजय झालेला आहे, भक्तिविजय झालेला आहे, त्याच्या अगोदर मला वाटतं पांडव प्रतापाचे आणि जैमिनी अश्वमेध असे अन्य आपले जे हिंदू म्हणजे संस्कृतीमध्ये जे धर्मग्रंथ सांगितलेले आहेत त्या अनेक ग्रंथांचे याच ठिकाणी प्रतिवर्षी या श्रावण मासानिमित्ताने आणि वाचन होत असतो आणि एक सांगतेच्या निमित्ताने याच ठिकाणी आणि आमच्या गावातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार विष्णू महाराज भंडारी यांना निमंत्रण करून आणि त्यांच्या शुभ हस्ते सांगता होत असतो। त्यानंतर आणि विठ्ठल प्रसादित भजन मंडळी शिवनगर चौधरपाडा ह्या मंडळीला महिनाभर अगोदर आणि ही मंडळी निमंत्रण देऊन आणि सांगत असतो का बाबा आमच्याकडे न विसरता पिठोरी अमावस्येच्या आणि कार्यक्रमासाठी हरिपाठाकरता उपस्थित राहायचं आहे आणि त्या निमंत्रणाला मान देऊन बहुसंख्येने आणि विठ्ठल प्रसादित भजन मंडळी ही उपस्थित राहत आहेत आणि हरिपाठाच्या माध्यमातून भक्तिरसाचा आनंद घेत आहेत आणि एवढं बोलून मी आणि खरोखर एक मी या पिठोरी मातेला विनंती करेन का त्यांना उदंड आयु आरोग्य लाभो आणि त्यांचं जे कुटुंबीय आहेत अशीच त्यांच्या जीवनामध्ये पारंपरिक सेवा घडत राहो, एवढं बोलून मी जय हरी रामकृष्ण।